सगळ्या टीमची एक एक मॅच झालेली आहे, त्यामुळे पॉईंट्स टेबल ची अशी स्टँडिंग आहे. हैदराबाद 1 नंबरला, आरसीबी 2 नंबरला. ओय पंजाबी आ गए ओय. आपल्याला प्रोजेक्ट पॉइंटिंग दिसलाय भाई या मॅच मध्ये, त्यामुळं खतरनाक खेळणार आहे पंजाब ह्या सीझनला. आणि ते दिसून आलं की श्रेयस अय्यरने भाई सेल्फलेस इनिंग खेळली 97 नॉट आउट, आणि त्यासोबत फिनिशिंग केली शशांक शिंदे भाई 1 नंबर. आपल्याला हे दिसलंय की पंजाबने त्यांच्या इतिहासातला सगळ्यात हायेस्ट रन स्कोर केलाय त्यांच्या इनिंगमध्ये. त्याच्यामुळे दिसून येतं की पंजाब कसली खतरनाक खेळणार आहे. आणि गुजरातची गोष्ट केली ना तर ओपनिंग चांगली झाली, आणि मला वाटतं की बटलरनीच ओपनिंग केली पाहिजे आणि साई सुदर्शन 3ला आला पाहिजे, कारण की तो स्पिन चांगलं खेळतो. आणि भाई रदरफोर्डला जरा गाणला तो, कारण की बॉलिंग चांगली केली. विजय कुमार वैशाखने भाई यॉर्कर टाकले आणि ते थोडे मिस झाले त्याच्यामुळं लास्टला हाच डिफरन्स राहिला ह्या मॅच मधला. त्यामुळं मॅच खतरनाक झाली आणि पंजाबचं टेम्पलेट समजलंय आपल्याला की हे कसं खेळणार आहे सगळ्या सीझन. त्यामुळं बाकीच्या टीमला पण जरा सावधान राहायला लागणार. मॅच नंबर 6 राजस्थान वर्सेस कोलकाता. भाई दोन्ही पण आपल्या पहिले मॅच हरलेले आहेत, पण राजस्थान जरा घाणच हरलेली आहे. त्याच्यामुळं दोघां टीमसाठी ही खूप इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण की मोमेंटम गेन करायचे दोघांना पण. ठीक आहे. आणि KKR बद्दल बोलायचं झालं ना तर यांच्याकडे क्वालिटीज बॅट्समन आणि बॉलर दोन्ही पण येतात. आणि त्याच्यानंतर राजस्थान बद्दल सांगायचं झालं तर यांच्याकडे जरा बॉलिंग वीक वाटते, बॅट्समन ठीकठाक येतं, चांगले येतात. आणि मॅचअप बद्दल जर सांगायचं झालं तर संजू वर्सेस नरेन आणि ध्रुव जुरेल वर्सेस वरुण चक्रवर्ती, हे मॅचअप बघायला खूप इंटरेस्टिंग आहे. आणि दोघांना पण मॅच जिंकणं गरजेचंच आहे, कारण की लगातार 2 मॅच हरलं ना तर मोमेंटम गेन करायला अवघड जाईल त्यांना. आणि सगळ्या टीमची एक एक मॅच झालेली आहे, त्यामुळे पॉईंट्स टेबल ची अशी स्टँडिंग आहे. हैदराबाद 1 नंबरला, आरसीबी 2 नंबरला, पंजाब 3 नंबरला, CSK 4 नंबरला आणि दिल्ली 5 नंबरला. तुम्हाला काय वाटतं KKR आणि RRच्या मॅचमध्ये कोण जिंकल? कमेंट सेक्शनमध्ये सांगा.